दरम्यान हिंदर पाटील साहेबांचे ते आगमन झाल्याने त्यांना विनंती असेल की आपण व्यायापडे जाऊया. आपलं गोलगाव प्रीमियर लीग JPL 2024 मध्ये हार्दिक स्वागत आहे. खूप खूप धन्यवाद सिद्दीक बाबे सर, धन्यवाद दशरथ पाटील सर, ज्यांचा आवाज आपण मागील सामन्यामध्ये ऐकत होतो. एक्सपर्ट स्कोरच्या भूमिकेमध्ये अल्पेश गायकवाड चांगली स्कोरिंग ज्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. तर बोलूया आपण सामन्याकडे. पाचवा सामना विहाना सुपर किंग्स विपक्ष सीताराम स्पोर्ट्स या दोन संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. सोनू थले यांचा संघ विहाना सुपर किंग्स, तर दुसऱ्या बाजूला तुषार पाटील यांचा संघ सीताराम स्पोर्ट्स, हे दोन संघ आमने सामने आपण पाहतोय. दिनेश पाटील आणि त्याच्या समेत त्याचा सहकारी फलंदाज संकेत पाटील ही सर्वची जोडी मैदानामध्ये. तर प्रेम गोलंदाजीला सुरुवात करतोय. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक पहिलं. अमर मात्रे खूप खुश आहेत. मागील सामन्यामध्ये त्यांचं चांगले षटक पाहायला मिळालं. इथे मात्र चांगला फटका, मात्र प्रोटेक्शन आहे या लॉंग ऑफ फ्रीजर मध्ये. एक धाव फलंदाज पूर्ण करतात. एका धावेने दिनेश पाटीलला स्वतःचा आणि संघाचा अकाउंट ओपन करतोय. प्रेम वैयक्तिक पहिलं आणि सांघिक पहिले षटकात होते. यावेळी सामनेकर फलंदाज संकेत. इथे पुन्हा एकदा आपण पाहतोय त्याच दिशेने हा फटका पाहायला मिळतो. दोन्ही फलंदाजाने एका एका धावेने आपलं खातं उघडलेलं आहे. संघाची धावसंख्या 2 बिनबाद. इथे मात्र बॅकफुटला जाऊन चेंडूला टोलले वाईड ऑफ लॉंग ऑफ रिजन मध्ये. पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. एका एका धावेने धावफल घालता ठेवलेलं आहे विहाना सुपर किंग्स संघाच्या सलामीवर. आणि एसटीच्या रूपाने फलंदाज बाद. पहिला हादरा. पहिला फलंदाज बाद होऊन फॅलमध्ये परतलाय संकेत पाटील, ज्याने बाद होण्यापूर्वी फक्त आणि फक्त एका धावेचं योगदान दिलेलं आहे. विजय जोशी साहेबांना विनंती असेल की आपण व्यायापीठात आपलं देखील गोलगाव प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. न्यू बॅटर सूरज नॉट स्ट्रायकर इंडला आपल्याला पाहायला मिळतोय. 3 या धावसंख्येवर पहिला फलंदाज बाद होऊन फॅलमध्ये परतलेला आहे. प्रेम पुढील चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, मात्र कुठल्या प्रकारची धाव नाही. निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर आहे. धावपलीकडे 3 धावा. प्रथम फलंदाजी करताना विहाना सुपर किंग्स संघ आपण बघतोय सीताराम स्पोर्ट्स या संघासमोर. इथे मात्र फटका फसले. सरळ क्षेत्ररक्षण याच्यामध्ये विकेटचं पतन. दुसरा फलंदाज बाद होऊन फॅलमध्ये परतताना चांगला झेल स्ट्रेट लॉंग ऑफ फ्रीजर मध्ये पाहायला मिळाला होता. आणि सूरज हा बाद होऊन फॅलमध्ये परतलेला आहे. धावसंख्या स्थिर आहे. 3 या धावसंख्येवर दुसरा फलंदाज देखील बाद झालेला आहे. तर लीग स्टेज मधील सामने संपल्यानंतर आपण थोडासा ब्रेक घेणार आहोत. नाही शेड्यूल क्वार्टर फायनलचा आपल्याला तयार करायचं आहे. सुपर सिक्स मधील सामने आपल्याला पाहायला मिळतील. एक सिंगल रन्स पूर्ण करतात फलंदाज. लीग स्टेज मधील सामने पूर्ण झाल्यानंतर सुपर 6 मधील शेड्यूल मधील सामने पाहायला शेड्यूल आपल्याला पाहायला मिळेल. निर्धाव चेंडू. धावसंख्या 4. इथे मात्र खराब चेंडू. पंचांचा नो बॉलचा इशारा. 1+1. 2 धाव धावपलंमध्ये जोडल्या जातील. नोचा इशारा पंचांकडून आलेला आहे. या 2 धावने संघाची धावसंख्येमध्ये बदल होतोय. धावसंख्या 6. आपण सामना बघतोय विहाना सुपर किंग्स विपक्ष सीताराम स्पोर्ट्स या 2 संघामध्ये.
आणि फलंदाज बाद. संघनायक सोनू थले आता मात्र मैदानामध्ये पाहायला मिळतोय. जो विहाना सुपर किंग संघाचा संघ मालक आणि संघ नायक देखील आहे. धावसंख्या 6 या धावसंख्येवर 3 फलंदाज टॉप ऑर्डरचे बादून पेवल्यामध्ये परतलेले आहेत. न्यू बॅटर आपण पाहतोय मिडल ऑर्डर मध्ये सोनू थले. पिंटू परचा या नावाने सोनू थले प्रसिद्ध आहे. परच्याला चर्चा करण्यासारखी फलंदाजी करावी लागेल. खर्चा तर भरपूर आहे. पाहूया पिंटू परचा चर्चा करण्यासारखी फलंदाजी करेल का. इथे मात्र चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. फटका चांगला होता मात्र सीमांशा क्लिअर करू शकला नाही. एका धावेने स्वतःचा अकाउंट ओपन करतो फलंदाज सोनू थले आणि एका धावेने विहान सुपर किंग संघाची धावसंख्या 7 वर पोहोचते. एक सिंगल रन फलंदाज पूर्ण करतात. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धाव पूर्ण. चांगली कॉलिंग आणि चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांमध्ये पाहायला मिळत आहे. षटकाची समाप्ती देखील होत आहे. 2 षटकाची समाप्तीनंतर विहाना सुपर किंग संघाची धावसंख्या स्कोर बोर्डवर 9 धावा. व्हीआयपी डायझवर विराजमान किशोर पाटील साहेब, त्यांच्या समवेत नरेश पाटील साहेब, पंडित चौधरी साहेबांना आपण पाहू शकता. त्यांच्या समवेत गणेश मडवी साहेब देखील उपस्थित आहेत. यशवंत पाटील साहेबांना देखील आपण पाहू शकता. त्यांच्या समवेत सुरेश पाटील साहेब देखील उपस्थित आहेत. अरुण म्हात्रे साहेब देखील उपस्थित, त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. आणि हेंदर पाटील साहेबांचं देखील हार्दिक स्वागत आहे. एक 34 धाव फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या एका धावेने वाढते. स्कोर बोर्डवर 15 धावा. आपण सामना पाहतोय विहान सुपर किंग्स विपक्ष सीताराम स्पोर्ट्स या 2 संघामध्ये. पाहूया पंच काय इशारा करतात, कुठल्या प्रकारची धाव नसणार आहे. पंच निर्धाव चेंडू. इथे मात्र टप्प्यावर चेंडू जोपर्यंत अडवला जातोय 1 धाव फलंदाज पूर्ण करतात. सिंगलने पुन्हा एकदा धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या एका धावेने वाढून होते ते धावफलकावर 16 धावा. प्रथम फलंदाजी करताना विहान सुपर किंग संघ आपण पाहतोय. इथे मात्र फटका चांगला आहे. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण आणि जिथे 1 धाव होते ते 2 धाव पूर्ण. गोलंदाज तुषार थोडासा निराश आपण पाहतोय क्षेत्ररक्षकावर. धावसंख्या 18. इथे सुरेख का फटका आणि चेंडू निघून जातोय या लॉंग रिझन मधून सीमापार चौकार. नेक्स्ट मॅच मायरा एंटरप्राइजेस विपक्ष आई गावदेव या 2 संघामध्ये असणार आहे. दोन्ही संघ नाही का पण टॉस साठी पूर्णपणे सज्ज राहायचं, कारण इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल आणि लीग स्टेज मधील शेवटचा सामना पाहायला मिळेल. त्यानंतर 5 मिनिटाचा ब्रेक असणार आहे. जतीन पाटील शेवटचं षटक घेऊन येतोय. धावसंख्या 22. 3 षटकाची समाप्तीनंतर 3 फलंदाज बाद झालेले आहेत. फील्ड मध्ये परिवर्तन केलं जातोय. लॉंग ऑन आपल्याला पाहायला मिळतोय. जतीन गोलंदाजी मार्कवर. इथे बॅकफुटला जाऊन चेंडूला खेळलेला आहे, मात्र चांगले क्षेत्ररक्षण
लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये पाहायला मिळत आहे. फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळेल फलंदाजांना, एका धावेपेक्षा अधिक नाही. धावसंख्या 23-23. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल मायरा एंटरप्राइजेस विपक्ष आई गावदेव या दोन संघामध्ये. प्रकाश मडवी यांचा संघ मायरा एंटरप्राइजेस, तर दुसऱ्या बाजूला ग्रामस्थ मंडळ दिवाळी पाड्याचा संघ आई गावदेवी. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. नक्कीच आपल्या संघासाठी धावा सेव्ह करताना रनआउटच्या रूपाने फलंदाज बाद. धावसंख्या 24-24 आपण पाहतोय. पाहूया पंच सांगतायत का या चेंडूवर किती धावा आहेत. पंचाचा निर्णय काय येतोय पाहूया. धावा किती? एकच धाव. एक धाव धावपलीमध्ये जोडली जाईल आणि फलंदाज देखील बाद झालेला आहे. करारा ऑनड्रायचा फाटका आणि चिनू निघून जाते सीमा पार. दणदणीत चौकार. धावसंख्या 29-29. शेवटचे षटक मार्गस्थ जतीन शेवटचे षटक चालतोय. इथे वेगवान चेंडू मात्र बीट होते शिक्षकांनी, चेंडू निघून जाते सीमा पार. नशिबाचा चौकार. नेक्स्ट मॅच शेवटचा सामना लीग स्टेज मधील मायरा एंटरप्राइजेस विपक्ष आई गावदेव या दोन संघामध्ये असणार आहे. दोन्ही संघ संघटकांना टॉस बॉक्स मध्ये रिपोर्ट करायचा आहे. इथे मात्र करार ऑनट्रायचा फटका मात्र मिडल डिझल मध्ये चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. थ्रो कलेक्ट करता आला नाही. मात्र इथे धावची चरपणे फलंदाज बाद होतोय. तर टॉस साठी हिंदर पाटील साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांना विनंती असेल की आपण या आपल्या सुभाष टॉस केला जाईल. प्रेम थले आणि दीपक थले स्पॉन्सर टॉस बॉक्स आपण होतो आणि टॉस बॉक्स मध्ये टॉस केला जाईल. हिंदर पाटील साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि हिंदर पाटील साहेबांना विनंती असेल की आपण या आपल्या सुभाष टॉस बॉक्स मध्ये टॉस केला जाईल. टॉस बॉक्स आम्हाला स्पॉन्सर केलेला आहे प्रेम थले आणि प्रदीप थले याने आणि या टॉस बॉक्स मध्ये टॉस केला जाईल. लीग स्टेज मधील शेवटचा सामना मायरा एंटरप्राइजेस विपक्ष आई गावदेव या दोन संघांमध्ये पाहायला मिळेल. मायरा एंटरप्राइजेस संघाने या दोन सामने खेळले आहेत आणि दोन्ही सामने या संघाने जिंकले आहेत. प्रकाश मडवी यांचा संघ, तर दुसऱ्या बाजूला आई गावदेवी ग्रामस्थ मंडळ देवाली पाडा फॅम टीम याही संघाने दोन सामने खेळले आहेत आणि दोन्ही सामने याही संघाने जिंकलेले आहेत. म्हणजे टेबल टॉप मध्ये कुठला संघ असेल याचं उत्तर या सामन्यानंतर मिळेल. फायनलचे पहिले फायनल देखील या सामन्याचं वर्णन केले जाऊ शकेल कारण दोन्ही संघ ग्रुप ए मधील चांगले संघ आहेत.
मायरा एंटरप्राइजेस संघाने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेले आहे आणि आई गावदेवी संघाला प्रथम फलंदाजीसाठी इन्व्हाइट केलेले आहे. लीग स्टेज मधील शेवटचा सामना मायरा एंटरप्राइजेस विपक्ष आई गावदेवी या दोन संघांमध्ये पाहायला मिळेल. तर बोलूया आपण सुरू असलेल्या सामन्याकडे. प्रथम फलंदाजी करताना विहाना सुपर किंग संघाने आपल्या धावपलेकर धावा झळकलेल्या आहेत. त्या 35 आणि 36 धावांचं आव्हान इथं उभं केलेलं आहे सीताराम स्पोर्ट्स या संघासमोर. संतोष पाटील जो पहिल्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच राहिला होता, ज्याने आकर्षक खंबा देखील जिंकला होता, त्या खंब्याची झिंग पाहूया या सामन्यामध्ये पाहायला मिळेल का. इथे मात्र आपण पाहतोय अजून उतरलेलं नाही. संतोष पाटील पहिल्या चेंडूवर बाद होऊन फॅलमध्ये परतताना रनआउटच्या रूपाने नवीन फलंदाज आता मात्र प्रेम याला साथ देण्यासाठी या खेळपट्टीवर येतोय. खोलवर टप्प्याचा चेंडू इथे मात्र खोदून काढलेला आहे. जोपर्यंत चेंडू फिल करून फेकी केला जाईल तोपर्यंत 2 धाव फलंदाज प्रेम पूर्ण करतोय. न्यू बॅटर विजय नॉट स्ट्रायकिंगला आपण पाहतोय. मात्र पुन्हा एकदा सामनाकरी फलंदाज प्रेम ज्याने 2 धावाने आपला अकाउंट ओपन केलेलं आहे. संघाचं देखील अकाउंट ओपन केलेलं आहे. इथे मात्र चेंडू ट्रॅव्हल होतोय या शॉर्ट कव्हर रिझन मध्ये आणि पुन्हा एकदा चांगली रनिंग बिटवीन विकेट पाहायला मिळते. 2 धाव फलंदाज पूर्ण करतात. या 2 धावांनी धावफलकामध्ये बदल होतोय. धावसंख्या 4. आपण सामना पाहतोय विहाना सुपर किंग विपक्ष सीताराम स्पोर्ट्स या दोन संघामध्ये 36 धावांचा टार्गेट आहे सीताराम स्पोर्ट्स संघासमोर. पहिले षटक मार्गस्थ आहे. प्रताप पहिले षटक चालतोय. इथे मात्र अराउंड एखादी त्रिफला बाद, दुसरा फलंदाज बाद. न्यू बॅटर विनीत पाटील आता मात्र खेळपट्टीवर एंटर झालेला आहे. 2 फलंदाज सलामीचे बाद होऊन तंबूच्या आश्रयाला परतलेले आहेत. धावसंख्या स्थिर आहे. धावफलकावर 4 धावा, 4 वर 2 अशी स्थिती सध्या नाजूक आपण पाहतोय सीताराम स्पोर्ट्स संघाची 36 लक्षाचा पाठला करताना. प्रताप वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिले षटक घालतो आणि पहिल्या षटकामधील पुढील चेंडू इथे मात्र टप्प्यावर चेंडू अडवला जातोय. तोपर्यंत एक सिंगल रन सह फलंदाज विनीत पूर्ण करतोय आणि सिंगलने घ्या सीताराम स्पोर्ट्स संघाची धावसंख्या हळूच पुढे शकते. धावफलकावर 5 धावा, 36 धावांचं लक्ष्य आहे. फटका चांगला आहे. गॅप मधून चेंडू निघून जातोय सीमा पार. झन्नाटदार चौकार. विजय आपल्या संघाला विजय मिळून देण्याच्याच उद्देशाने मैदानामध्ये उतरलेला आहे आणि त्याच्या बॅट मधून मागील षटकातील शेवटच्या चेंडूवर चौकार देखील पाहायला मिळालेला आहे. पहिल्या षटकाची समाप्ती, पहिल्या षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या 9. सोनू थले गोलंदाजी मार्कवर जो संघाचा संघ मालक आणि संघ नायक सुद्धा आहे. तर सामना करेल फलंदाज विनीत. विखुरली क्षेत्ररक्षण पाहायला मिळते कारण डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात केले गेलेले आहेत.
36 धावांचं लक्ष आहे. धावसंख्या धावफलकावर 9 धावा. 36 लक्षाचा पाठलाग सीताराम स्पोर्ट्स संघ करतोय. इथे मात्र खराब क्षेत्ररक्षण स्लॉफी वर्क 1-2 का 4 चौकार. आणि नक्कीच आमचे सकल समलक दशरथ पाटील जर असते तर ढेंगातून फटेतून चेंडू फार सीमा पार चौकार असे म्हणाले असते. नवीन शब्द भोकातूनही त्यांचा फेमस आहे. इथे मात्र तारांबल आपण बघतोय. लाठी चार्ज आणि फलंदाज बाद. अति घाई संकटात नाही. आणखीन एक फलंदाज बाद होतोय. नवीन फलंदाज हर्षद पाटीलला धावसंख्या धावफलकावर 15 धावा. 36 लक्षाचा पाठलाग सीताराम स्पोर्ट्स संघ करतोय. दुसरं षटक मार्गस आहे सोनू थले. दुसरं षटक बदलतोय. बाजीराव पाटील यांच्याकडून विनीत साठी सोनं संधी हॅट्रिक जर पूर्ण केली चौकारांची तर 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. स्वतःच्या फाउलमध्ये चांगले क्षेत्ररक्षण. इथे मात्र आपण पाहतोय नशिबाची साथ मिळत नाही गोलंदाजाला. धावचित्त करण्याची संधी ते गमावलेली आहे. एक 34 धाव फलंदाजाने पूर्ण केलेली आहे. धावसंख्या एका धावेने वाढते. धावसंख्या सिंगलने वाढून होती ते धावफलकावर 16 धावा. 20 धावांची इथून अजूनही आवश्यकता आहे. 15 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. सोनू थले गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाजी करताना बॅटने हा फटका केला. गॅप मधून चेंडू निघून जातोय सीमा पार चौकार. इथे मात्र खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. पंचांचा लेग बॅटचा इशारा येतोय. अमर म्हात्रे यांचा संघ बाहेर गेलेला आहे तरी मात्र एन्जॉय करताना आपल्याला पाहायला मिळतात. रॉयल किंग्स अगदी विराट कोहलीच्या बँगलोर संघाची आठवण ताजी करताना पाहायला मिळतोय. ज्या संघाचं नशीब कधीच IPL मध्ये त्याला साथ देत नाही आणि अमर म्हात्रे यांच्या संघाची देखील तीच अवस्था आपल्याला पहिल्या पर्वामध्ये पाहायला मिळत आहे. रॉयल किंग्स ही संघ बाहेर गेलेला आहे. एक धाव फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या एका धावेने वाढते. धावफलकावर 22 धावा. धावसंख्या 22. 2 षटकाची समाप्तीनंतर 12 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता आहे. यावेळी मात्र अंडरआर्मच्या नियमाच्या विरुद्ध फटका. पंचांचा नो बॉलचा इशारा होतोय. नशिबाची साथ मिळते फलंदाजाला. एक धाव सिंगलने संघाची धावसंख्या 23 धावा. आडव्या बॅटने फटका आणि चेंडू निघून जात आहे स्क्वेअर लेग रिजन मधून सीमाबार चौकार.
इथे मात्र प्लेन मिस, कुठल्या प्रकारची धाव नाही, धावसंख्या स्थिर आहे. धावफलकावर 27 धावा. 36 लक्षाचा पाठलाग सीताराम स्पोर्ट्स संघ करतोय. रोहित इथे मात्र सुरेख फटका, गॅप मध्ये चेंडू निघून जाते, सीमापार चौकार. बॅकवर्ड स्क्वेअर त्याच्यामध्ये चेंडू निघून जाते, सीमापार आणखीन एक चौकार. पियुष माली 12 मॅन आहेत आणि ती खूप खुश आहेत, कारण एका धावेची आवश्यकता आहे सीताराम स्पोर्ट्स संघाला सामना जिंकण्यासाठी. त्यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि विजय फटका, विजय संपादन केले आहे सीताराम स्पोर्ट्स या संघाने.